त्याच्यापेक्षा भारी आपल्याला काहीतरी आयटम आहे. शाळा सुरू झाली, त्यांचं सून जमलं, त्यांचा आज सुखी संसार सुरू आहे, तर त्यांच्याकडून 2-4 गोष्टी आपल्याला ऐकायलाच पाहिजे. कारण आज जसं कुठल्याही पुरुषाला विचार कसं चालू आहे तसा तर त्यांच्याबद्दल आपल्याला ऐकलं पाहिजे. हे 10 वर्ष आपण एकत्रच बसलो होतो. तर हा कार्यक्रम करण्यासाठी भाग्यश्री कामत प्लीज कम. हा कार्यक्रम मी घेणार त्यांचा. दीप्ती पण त्याच्यामध्ये. आम्ही मुद्दा मुलींनाच ठेवले आणि आक्षेपार्ह कमेंट आली तर आमच्या अंगावर काय यायला नको. प्लीज कम. ते कोणाला बोलवतात त्यांना माहिती होतं आपला. आणि अजून एक आपल्यामध्ये धाडसी मुलगा पण आहे. यांच्यामध्ये कोणामध्येच तेवढी हिंमत नाही, माझ्यामध्ये पण. आपण एकामध्येच आहे फक्त, ते नंतर समजेल. येस करा तोपर्यंत कोण येतो ऑप्शन नाही देणार. नाही इथे उपस्थित आहे तो, पण त्यांनी जेवढी हिंमत केली त्यापैकी कोण एकाने पण ही हिंमत नाही केली, त्यांनी एकट्याने केली आहे फक्त. एक खास कार्यक्रम तुमच्यासाठी मी आणि भाग्यश्री घेऊन येतो. तर 2 भिन्न व्यक्ती आणि संस्कृतीला जोडणारा एक पवित्र सामाजिक आणि भावनिक बंध म्हणजे विवाह. या 2 भिन्न व्यक्ती एकत्र येऊन संसाराचा बहार सांभाळतात. त्यांचा मुख्य आधार विश्वास, आदर आणि संवाद असतो असे सगळे मला गुगलने सांगितले. पण आपण आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना विचारूया की कांदे पोहे सेशनचा संवाद काय होता, तसे झाले तरी का, आणि हा शॉक असेल तर तो आता कसा झेलताय. आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे मुलांना मूल्य शिक्षण कोण देतं, आणि जेव्हा ते देतात तेव्हा ती आणि तो असं म्हणतो का काय फेकते. तर या हलक्या फुलक्या नोटवर मी आपल्या बॅचच्या मॅरिड कपल्सना बोलवते. आता तुम्ही ओळखू शकता वर्णनावरून साधारण सांगू दे मला आधी. ब वर्गातला टोळगा आणि क वर्गामधली इंडियन बार्बी डॉल. पण जॉली, गुड फ्रेंड आणि ती कडक शिस्तप्रिय. आणि दुसऱ्याचा अख्खा जीव अ वर्गात असलेला आणि नम्रता पाटील. संभाल के रख कदम. आम्हाला स्टोरी ऐकायची नाही, आम्हाला तर रिअल मध्ये ऐकायचे की रिअल आमच्या घरात काय झालं. मूल्य शिक्षणावरून मला ऐकायचं. संकल्प आपण तुझ्याकडे जाऊ.